तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? मंत्री महोदय जरा बसा खाली, बसा बसा, आपण जरा बसा. बच्चे भाऊ बोलत रहा प्लीज. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. पास करतंय, कुणी वेलमध्ये येतंय, हे जे प्रकार सुरू आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही ना, मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. बसा, आपण जरा सभागृहाचं कामकाज बसा, दादागिरीवर बसा. चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी बसा, देतो. बसा. जायचं त्यांना हुल मारा. चाल. मंत्री महोदय बोला. आपण मंत्री महोदय उत्तर द्या. सभापती महोदय, बच्चे भाऊ बोलत रहा प्लीज. बच्चे भाऊ बसा बसा, जरा आपण खाली बसा. सभागृहाने आपण जरा बसा. मंत्री महोदय जरा बसा खाली, बसा बसा, आपण जरा बसा. सभागृहाची बसा बसा. सभागृहाची शिस्त आणि अनुशासन सर्वच सन्माननीय सदस्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे. आणि एकामेकाला आपसात प्रश्न आणि प्रश्न उपस्थित करून शेवटी मंत्री उत्तर देत असताना अर्ध्यावताच प्रतिप्रश्न विचारून आपल्याला त्यातून काही साध्य होणार नाही. ही सकाळी देखील मी गटनेत्याची बैठक झाली, त्यामध्ये देखील सांगितलं की अनेक चर्चा सदस्य भाग घेतात चर्चेमध्ये आणि त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळं मंत्री महोदयांनी देखील उत्तर आपल्याला जे काही ब्रीफिंग केले ते न देण्यापेक्षा आपल्याला सभागृहामध्ये काय उपस्थित झाले आणि सभागृहाच्या सदस्यांना काय अपेक्षित आहे त्या अनुषंगाने उत्तर देणं बरोबर आहे. परंतु एक ज्येष्ठ मंत्र्यांना सुरुवात केली आणि लगेच त्यांना प्रतिप्रश्न विचारणं हे देखील बरोबर नाही. आणि त्यामुळं सदस्य देखील सगळे आता ज्यावेळेस नवीन आहेत त्यामुळं या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे, कोणी उठतंय, कोणी वेलमध्ये येतंय, कोणाच्या समोर जाऊन बसतंय, कोणी बोलतंय आणि त्याच्यामुळं कोणी क्रॉस करतंय, कृपा करून असं कुणावर काही मला कारवाई करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. मंत्री महोदय आता उत्तराला सुरुवात करतील. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.